नवदाम्पत्यानी लग्न घटिका संपताच मराठा क्रांती योद्धा मनोजदादा जरांगे पाटील याचे मागण्या तात्काळ मंजूर करून शुभाशीर्वाद देण्याबाबत महामहिम राज्यपाल महाराष्ट्र यांच्याकडे केली विनंती। गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज असो बी.सी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा क्रांतियोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण केले आहे। त्यावेळी शासनाकडून आम्ही मराठा समाज असो बी.सी. प्रवर्गातून आरक्षण देऊ असे आश्वासन देऊनही अद्याप मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही। तसेच सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी व मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे यासाठी दिनांक 8 जून 2024 गेली 5 दिवस झाले मराठा क्रांतियोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू केले असून मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे, तरीही प्रशासन अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे मी राहुल संजय अतनुरे व माझी पत्नी सौ करुणा राहुल अतनुरे आमचे शुभविवाह आज दिनांक 12 जून 2024 रोजी संपन्न झाले। मराठा क्रांतियोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देत आहे व मराठा क्रांतियोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे मागणी तात्काळ मंजूर करून आम्हा नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद द्यावे अशी विनंती केली आहे। अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यांनी मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करावी म्हणून मागील 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। हे लक्षात घेऊन माननीय राज्यपालांना आपण विनंती करावी की लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून ते उपोषण सोडवण्यास प्रयत्न करा। जरांगे पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे।